नमस्कार. सृष्टिस्थिती विनाशानां हेतुभूते मुनिस्तुते प्रसीद देव विनुते जगदंब नमोस्तुते जगदंब नमोस्तुते जगदंब नमोस्तुते. शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. भारतामध्ये सर्वत्र या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी अधिक स्वरूपात पूजा केली जाते. दुर्गोत्सव हा वर्षातून शरद ऋतू व वसंत ऋतूतही साजरा करण्याची प्रथा असल्याचे काही ग्रंथातून दिसून येते. दुर्गा देवतेचे महात्म्य भविष्य पुराणात कथन केलेले आहे. अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची 9 दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव. आपल्या महाराष्ट्रात देवीची देवळे गावोगावी आहेत, जी सारी भवानी आईचीच रूपे आहेत. मात्र ती सर्वत्र एकाच नावाने ओळखली जात नाहीत. ग्राम परत्वे त्यांची निरनिराळी नावे आहेत. ग्रामीण लोकांचा वावर शेताभातात, दऱ्याखोऱ्यात, रानावनात असल्याने त्यांच्या देवताही रानात, दऱ्याखोऱ्यातच असतात. उदाहरणार्थ जोखाई, जाखाई, डोंगराई, रांजाई, वाघजाई, यल्लम्मा, मरियाई अशी त्यांची नावे आहेत. रानावनात असलेल्या ह्या देवतांची रूपेही अगदी साधी असतात. त्यांची पूजा सुद्धा साधेपणाने केली जाते. अशा आदिशक्तीची पूजा सर्वत्र प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. नवदुर्गामधील दुर्गेचे चौथे रूप म्हणजे कुष्मांडा. कुष्मांडा देवीला आदिशक्ती मानले जाते. ही देवी तेजस्वी असून अष्टभुजा आहे. तिच्या 7 हातात कमंडलू, धनुष्य, बाण, कमळ, अमृत, कलश, चक्र, गदा आणि 8व्या हातात सर्व सिद्धी आणि निधी देणारी जपमाळ आहे. ही एकमेव दुर्गा अशी आहे की जी सूर्याची तप्तता सहन करून सूर्यलोकात निवास करते. ब्रह्मांडाची निर्मिती करणारी ही अष्टभुजा देवी हिला कुष्मांड अर्थात कोहळा प्रिय. भारतात कोहळ्याला संस्कृत मध्ये कुष्मांड, मराठीत पांढरा भोपळा आणि हिंदीत पेठा म्हणतात. याच कोहळ्याचा यज्ञात बळी देतात. ब्रह्मांडाची निर्मिती केल्यामुळे देवीच्या या रूपाला कुष्मांडा असे नाव आहे. आजचा रंग पिवळा. आपल्याकडे धार्मिक समारंभामध्ये पिवळ्या रंगाचे महत्त्व आहे. सूर्यप्रकाशाचा रंग पिवळा. खंडोबाच्या भंडाऱ्याचाही रंग पिवळा. पिवळा रंग हा ऊर्जेशी संबंधित आहे. कुंकवाबरोबर येणाऱ्या हळदीचा रंगही पिवळा. पिवळा रंग सौभाग्य, संपत्ती आणि वैभवाचा निदर्शक मानला जातो. अश्विन शुद्ध चतुर्थ तिथीस होई कुष्मांडा आदिशक्तीचे आगमन. अश्विन शुद्ध चतुर्थ तिथीस होई कुष्मांडा आदिशक्तीचे आगमन. पिवळ्या वस्त्रात चौथी माळ अर्पिते सिंहारूढ माता करी दुःशक्तींचे पतन. पिवळ्या वस्त्रात चौथी माळ अर्पिते सिंहारूढ माता करी दुःशक्तींचे पतन. नवलाई घेऊन आली आई माझ्या घराला. नवलाई घेऊन आली आई माझ्या घराला. दिवस चौथा आज आहे सोहळा. रंग शोभे देवीला गोड पिवळा. दिवस चौथा आज आहे सोहळा. रंग शोभे देवीला गोड पिवळा. आज आपण देवीचे एक सुंदरसे गीत ऐकूया.
अशीच अंबे हास माझ्या दारी हास ग, अशीच अंबे हास माझ्या दारी हास ग. जन्मोजन्मी दास व्हावे हीच माझी आस ग, जन्मोजन्मी दास व्हावे हीच माझी आस ग. अशीच अंबे हास माझ्या दारी हास ग, अशीच अंबे हास माझ्या दारी हास ग. शुभ दिन आला आनंदाचा अश्विनाचा मास ग, शुभ दिन आला आनंदाचा अश्विनाचा मास ग. नवरात्रीचा उत्सव सजला अंबेसाठी खास ग, नवरात्रीचा उत्सव सजला अंबेसाठी खास ग. गुलाल बुक्का शेंदूर कुंकू शिरी फुलांचा वास ग, गुलाल बुक्का शेंदूर कुंकू शिरी फुलांचा वास ग. उदो उदो ग अंबाबाई धूप उजाचा सुवास ग, उदो उदो ग अंबाबाई धूप उदाचा सुवास ग. अशीच अंबे हास माझ्या दारी हास ग, अशीच अंबे हास माझ्या दारी हास ग. अखंड नंदादीप तेवतो अंबे पुढती रोज ग, अखंड नंदादीप तेवतो अंबे पुढती रोज ग. पूर्णाचा नैवेद्य ठेविला शुभ्र फुलोरा तोरण ग, पूर्णाचा नैवेद्य ठेविला शुभ्र फुलोरा तोरण ग. तुझ आवडतो झेंडू पिवळा भरला भार घोस ग, तुझ आवडतो झेंडू पिवळा भरला भार घोस ग. घागर फुंकी सुवासिनिया अष्टमी रात्री रास ग, घागर फुंकी सुवासिनिया अष्टमी रात्री रास ग. अशीच अंबे हास माझ्या दारी हास ग, अशीच अंबे हास माझ्या दारी हास ग. जय अंबे जय जय रेणुके जय काली जय दुर्गे ग, जय अंबे जय जय रेणुके जय काली जय दुर्गे ग. सुख शांतीचा सुवास यावा माझ्या संसारात ग, सुख शांतीचा सुवास यावा माझ्या संसारात ग. अपराधाची क्षमा असावी द्यावा अंबे आशिष ग, अपराधाची क्षमा असावी द्यावा अंबे आशिष ग. जय अंबे मा जय अंबे मा हाच ओठीचा घोष ग, जय अंबे मा जय अंबे मा हाच ओठीचा घोष ग. अशीच अंबे हास माझ्या दारी हास ग, अशीच अंबे हास माझ्या दारी हास ग. जन्मोजन्मी दास व्हावे हीच माझी आस ग, जन्मोजन्मी दास व्हावे हीच माझी आस ग. अशीच अंबे हास माझ्या दारी हास ग, अशीच अंबे हास माझ्या दारी हास ग, अशीच अंबे हास माझ्या दारी हास ग, दारी हास ग, दारी हास ग, दारी हास ग. अंबा माता की जय. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. अंबे उदयोस्तु.